नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, संध्याकाळची 6:30-7ची वेळ आहे. आम्ही मायलेकर एवढे खुश आहोत कारण आम्हाला बाहेर जायला मिळते. म्हणून पटकन छान असं तयार झालो आणि बाबांच्या गाडीवर बसून निघालो. त्या गाडीवर बसल्यावर आम्ही शांत बसतो का, मस्त आमची मस्ती चालू असते. मंदारला आम्ही आमच्या घरापासून थोड्याशा अंतरावरती गार्डन आहे, तिथं घेऊन गेलो होतो. तर मुलांसाठी खेळायला भरपूर काही आहे, पण मंदार अजून लहान असल्यामुळे तो फक्त घसरगुंडीच त्याने एन्जॉय केली. त्यानंतर तिथंच खाऊचा स्टॉल असल्यामुळे पाणीपुरी आणि दहीपुरी मस्त अशी एन्जॉय केली. त्यानंतर मंदारच्या बाबांनी अचानक प्लॅन केला की हे टर्फ गार्डन आमच्या इथं बार्शीमध्ये नवीन झालेलं आहे, तिथं घेऊन जाऊयात मंदारला म्हणून. मग इथं आलो, बघतो तर काय भरपूर म्हणजे असं खेळायला काही काय वेगळं होतं. तर हे सगळं तर मी पहिल्यांदाच बघितलं होतं. तिथं गेल्यानंतर गाडीची हवा लागल्यामुळे मंदार झोपला होता. झोपला पण 15 ते 20 मिनिटांनी लगेच उठला होता. मग त्याला ह्या बॉलमध्ये सोडलं, एक 10 ते 15 मिनिटं खेळला. त्याला काहीच कळत नव्हतं. तिथं त्यानं फक्त हे ओढ ते ओढ करत होता, कारण तो पहिल्यांदाच खेळत होता. त्यानंतर मस्त ह्या घोड्यावरती बसून त्यानं एन्जॉय केला. इथं पण फक्त ह्या 2 गोष्टीच तो खेळू शकला, कारण तो आणखी लहान आहे या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी, खेळण्यासाठी. त्यानंतर आलोच आहोत म्हणून म्हटलं चला आपण पण काहीतरी एन्जॉय करूयात, म्हणून मंदारच्या बाबांनी ही बॉलची गेम आहे ती खेळली होती. तर ते एकटे त्यांनी 3 स्टेप पार केल्या होत्या. 4थ्या स्टेपला काहीतरी म्हणजे ती गेम संपली होती, असं झालं होतं. मग मी म्हटलं आता चला मी खेळूयात, पण ते म्हटले दुसरं काहीतरी बघ. मग तिथं गेल्यानंतर हे आहे का, हे बघा, आपण पहिलं लहानपणी जर गावच्या यात्रेत गेलो ना, आकाशी पाळण्यात बसायचो ना, ते वरून उंच गोल गोल फिरतात, सेम तोच फील येतोय. काहीच नाही, मी एकाच जागेला आहे. माझ्या डोळ्याला ते काहीतरी लावलेलं आहे त्यांनी, ते मास्क पट्टी काय म्हणतात ते. मी ते डोळ्याला लावल्यानंतर हे जे दिसतंय ना, हे सगळं माझ्या समोर दिसत होतं डोळ्यांना. आणि ॲक्च्युली मी त्याच्यात बसले आणि त्याच्यातून उतरते किंवा पाळण्यात बसल्यानंतर कसं फील होतं तसं वाटत होतं मला. आणि मला माहीत होतं मी जागेवरती उभा आहे, मला ते समोर दिसतंय फक्त. पण ते पाहून मी घाबरले होते खूप. आणि मी ते खूप एन्जॉय पण केलं, म्हणजे घाबरत घाबरत एन्जॉय केलं किंवा एन्जॉय करत करत घाबरले असं म्हणायला काय हरकत नाही. आणि हे मला मुद्दाम चिडवत होते की बघ बघ खाली बघ, वर बघ कसं काय आहे, असं आमचं चालू होती मस्ती. मग त्यानंतर बघा इथं एक 2 व्हीलर आहे आणि मध्ये मध्येच म्हणत होते कुठं गेलात तुम्ही, मला धरून ठेवा मी पडेल, असं आमचं चालू होतं. तर ते ऑडिओ जो आहे तो मी टाकलेला नाही, कारण खूप नॉईस होतं त्याच्यामुळे काहीच कळलं नसतं. पण मी सांगते आमची काय चर्चा झाली ती. त्यानंतर ना मग कसं तरी घाबरत घाबरत मी हे सगळं पार केलं. आणि मग नंतरच्या वेळेस ही 4 व्हीलर आहे, ही कशी खेळतात काय करतात मला काहीही माहीत नव्हतं. बसले होते, जिकडं चाक फिरेल तिकडं फिरवत होते, बस एवढंच करत होते, कारण मला काहीच कळत नव्हतं. मी पहिल्यांदा बसले होते, पण खूप एन्जॉय केलं. अगदी लहान मुलांसारखं वाटलं मला. पण चला ठीक आहे, आयुष्यात असे क्षण जगायला हवेत आणि ह्या आठवणी पण जपून ठेवण्यासाठी यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म माझ्याकडं आहे, त्याच्यामुळे ह्या आठवणी मी जपून ठेवते. तिथे गेल्यानंतर मग बाहेर तिथं कॅफे आहे लगेचच, मस्त असा पिझ्झा ऑर्डर केला, मस्त एन्जॉय केला. मंदार काय नंतर झोपी गेला. मग हा व्ह्यू बघा किती मस्त आहे ना. असा खूप छान असा आमचा सुंदर संध्याकाळ गेली. थँक्स फॉर वॉचिंग.